को इस विभाग की बनने वाली नगर सेविका श्रीमती सुधा सिंह जी, यहाँ पर उपस्थित मंडल के अध्यक्ष विश्वजीत चंदी, वार्ड के अध्यक्ष दिनेश देवेंद्र जी, यहाँ पर उपस्थित हमारे राजशेखर जी, गौरी शंकर जी, भाई जी, यहाँ पर उपस्थित शिवसेना के परमेश देवेंद्र जी, नेहरू नगर के हम सबके मार्गदर्शक महालिंगम सेठ जी, यहाँ पर उपस्थित सभी भारतीय कल्पना सावंत जी, राजश्री जी, सभी उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई महायुति के पदाधिकारी, कार्यकर्ता और यहाँ पर उपस्थित सभी नेहरू नगर की तमाम जनता, आप सबको मेरा नमस्कार। सबसे पहले तो इतना उत्स्फूर्त इस प्रकार का स्वागत आप सभी लोगों ने किया, इसलिए तहे दिल से पूरे नेहरू नगर का मैं धन्यवाद देता हूँ। 2014 से लेकर 2026 तक पिछले 12 वर्षों में आप लोगों ने जो हमें सेवा करने का मौका दिया, सबसे पहले तो मैं ये कहूंगा कि नेहरू नगर के लॉ एंड ऑर्डर की परिस्थिति को पूरी तरह से बदलने का काम ये हमने पिछले 12 वर्षों में किया। इसके पहले गुंडों का राज हुआ करता था, रात को 11 बजे के बाद नेहरू नगर में कोई आ नहीं सकता था। अभी सब गुंडों का बंदोबस्त करके यहाँ की नेहरू नगर की जनता को सुरक्षित करने का काम हमने पिछले 12 वर्षों में यहाँ पर नेहरू नगर में किया है। नेहरू नगर का अंदर का रास्ता सीसी रोड बना है, यहाँ पर लीगल मीटर्ड वाटर कनेक्शन भी हमने बहुत बड़े पैमाने पर पूरे नेहरू नगर में दिए हैं। मुझे मालूम है कि पहले जो आमदार था वो चुनाव के पहले पानी की लाइनें डालता था, उन लाइनों में खाली हवा आती थी, पानी कभी आता ही नहीं था। हमने ऑफिशियल मीटर वाटर कनेक्शन नेहरू नगर में दिए, यहाँ से पानी माफिया को हमेशा हमेशा के लिए हमने खत्म कर दिया। और 5 नंबर के आगे में जो वहां पर इलेक्ट्रिसिटी का माफिया हुआ करता था, उस इलेक्ट्रिसिटी के माफिया को पूरी तरह से यहाँ पर दफन करने का काम हमने किया। वहां पर एक जगह पर इलेक्ट्रिसिटी, अदानी इलेक्ट्रिसिटी का सब स्टेशन लगाकर ऑफिशियल मीटर्ड लीगल 750 इलेक्ट्रिसिटी के कनेक्शन हमने यहाँ पर नेहरू नगर की जनता को यहाँ पर दिए। अंदर का रास्ता सीसी में बनाया, आज तक पहले कभी नहीं हुआ ऐसे। एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया के जमीन के अंदर हमने ड्रेन बनाई और नेहरू नगर में जो पानी रुकता था उस पानी को उस ड्रेन में बहकर लेकर जाने का काम भी पिछले 5-7 वर्षों में हमने यहाँ पर किया है। नेहरू नगर से पानी जमने की समस्या को दूर किया, नेहरू नगर से माफिया को खत्म किया, पानी माफिया को खत्म किया, वीज माफिया को खत्म किया, सब प्रकार के सारे माफिया को खत्म करके नेहरू नगर में मराठी में कहते ना कायद्याचे राज्य स्थापन करण्याचं काम हे गेल्या 12 वर्षामध्ये आपण या ठिकाणी केलेलं आहे। नेहरू नगर का विकास होगा, नेहरू नगर का विकास होगा। 2014 के पहले अलग अलग बिल्डरों के ऑफिस यहाँ पर लगते थे, अलग अलग मीटिंगें होती थी, लेकिन सबसे पहले 2018 में महाराष्ट्र की सरकार को नेहरू नगर के दरवाजे पर लेकर आने का काम यह भारतीय जनता पार्टी के माध्यम से हुआ। पूरे मुंबई में ऐसा कहीं नहीं हुआ है कि विदाउट बिल्डर बायोमेट्रिक सर्वे हो रहा है। नेहरू नगर में अलग अलग प्रकार की राजनीतिक पार्टियां हैं, लेकिन उस समय पर उस सर्वे में सभी राजनीतिक पार्टियों ने अपना सर्व आपले राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून या महाराष्ट्राच्या सरकारचं स्वागत केलं। प्रत्येक व्यक्तीने आपला सर्वे करून घेतला आणि बायोमेट्रिक सर्वे 6200 घरांचा पूर्ण होण्याचं काम हे त्या ठिकाणी झालेलं आहे। या ठिकाणी केंद्र सरकारच्या स्तरावरती सर्व केंद्रशासित जमिनींवरती कशा प्रकारे घरकुल योजना राबवण्याची, या ठिकाणी राज्य सरकारचं किती या ठिकाणी असेल, केंद्र सरकारची काय भागीदारी असेल, याच्यावरची पॉलिसी अंतिम टप्प्यामध्ये असून या ठिकाणी ती पॉलिसी ठरल्याच्या नंतर आपला तर बायोमेट्रिक सर्वे तयारच आहे। आपल्याला तर डायरेक्ट अनेक्शन 2 तयार करायचं आहे आणि अनेक्शन 2 तयार केल्याच्या नंतर केंद्राची पॉलिसी पारित झाल्याच्या नंतर या ठिकाणी या घरकुल योजनेला कार्यान्वित करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत। वर्षानुवर्षापासून मी तुम्हाला सांगतो, वर्षानुवर्षापासून या मुंबई शहरामध्ये जे घरकुल प्रकल्प रखडले होते
ते सुरू करण्याचं, कार्यान्वित करण्याचं काम हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. मग तो वरळीतल्या बिडडी चाळीचा प्रकल्प असेल, 160 फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तयार करून दिलं. आपला धारावीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी अशा प्रकारे त्याला म्हटलं जायचं. तर आज आशिया खंडातला सर्वात मोठा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट हा धारावीचा प्रोजेक्ट आहे. तो धारावीचा पुनर्विकासाचा प्रकल्प सुद्धा कार्यान्वित करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. पत्राचाळीमध्ये ज्या मराठी माणसांना फसवून 750 लोक आपल्या घराच्या बाहेर होती, त्या 750 लोकांचं सुद्धा घर तयार करून देण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. अभ्युदयनगरचा विकास असेल, तो अनेक वर्षापासून खोळंबला होता, त्याचं टेंडर काढण्यात आलेलं आहे, ते अंतिम टप्प्यावरती आहे. आणि त्या अभ्युदयनगरचा विकास सुद्धा सुरू पुढच्या 3 महिन्यामध्ये होणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला याकरता सांगतोय, आपल्याच बाजूला इथे प्रेमनगर, हडपनगर आणि जू गल्लीची रखडलेली एसआरएची योजना होती. 20 वर्षापासून ती योजना रखडली होती. त्या ठिकाणी स्कॅम झाला होता आणि त्या स्कॅम मध्ये या ठिकाणी माझ्या आधी असलेला आमदार त्यातला बेनिफिशियरी होता. त्याच्या अकाउंट मध्ये DHFL मधनं पैसे गेलेले आहेत आणि तो रखडलेला प्रकल्प सुद्धा पुन्हा कार्यान्वित करण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनीच केलेलं आहे. 7,000 पेक्षा जास्त जनतेला त्या ठिकाणी जू गल्ली, गिलबर्ट हिल, धनगरवाडीमध्ये घरकुल योजना कार्यान्वित पुढच्या 3 महिन्यामध्ये होणार आहे. आणि हे तुम्हाला सांगण्याचं कारण हे आहे की हे सगळे प्रकल्प कसे चालू होत आहेत. तुम्हाला याच वर्षी खुशखबर मिळेल की नेहरू नगरच्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये सुद्धा गोड बातमी लवकरात लवकर तुझ्या कामावरती पडेल. आणि जर नेहरू नगरचा विकास कोण करू शकतं तर ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनाच करू शकते. जय श्रीराम. या नेहरू नगर साठी केलेलं सर्वात मोठं काम आम्ही तुम्हाला सांगतो. 2020 मध्ये ज्या वेळेला गेल्या 102 वर्षामध्ये मानवतेवरती आलेलं सगळ्यात मोठं संकट हे कोविडचं संकट होतं. नेहरू नगरचा ग्राफ हा वाढत होता. त्या कोविडच्या काळामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि निरामय सेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी जमिनीवरती उतरून टेस्टिंग कॅम्प्स केले. या ठिकाणी डॉक्टर आले, या ठिकाणी तपासणी केली. ज्या ठिकाणी ज्या लोकांना ताप होता त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं. आणि नेहरू नगरचा ग्राफ खाली करण्याचं काम कोणी केलं तर ते भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आम्ही करून दाखवलं. ज्या वेळेला काही लोक कोविड मध्ये भ्रष्टाचार करत होते त्यावेळेला जमिनीवरती उतरून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या मुंबईकरांची, या नेहरू नगरच्या वासियांची सेवा करत होता. त्या ठिकाणी मी सुद्धा जमिनीवरती त्या टेस्टिंग कॅम्प मध्ये उतरलो होतो. पीपी सूट घालून आम्ही जमिनीवरती उतरलो होतो. घरामध्ये बसून फेसबुक लाईव्ह करत नव्हतो. आणि स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियाची जीवाची पर्वा न करता या नेहरू नगरच्या जनतेच्या खांद्याला खांदा लावून या नेहरू नगरच्या जनतेचे अश्रू पुसण्याचं काम कोणी केलं असेल तर ते फक्त भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेला केलं. आज काही लोक येत आहेत तुमच्याकडे मतं मागायला. जे मतं मागायला येत आहेत त्यांना हा प्रश्न विचारा की तुमच्या पक्षाच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे का फडकले होते. त्यांना प्रश्न विचारा की बॉम्बस्फोटाच्या आरोपीने तुमच्या उमेदवाराचा प्रचार का केला होता. त्यांना प्रश्न विचारा की पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूला आपल्या पक्षामध्ये तुम्ही का प्रवेश केला. त्यांना प्रश्न विचारा की फोर्जरी आणि मॉलेस्टेशनचे आरोप असलेला मुलतानी याला तुमच्या पक्षामध्ये तुम्ही का प्रवेश केला. त्यांना प्रश्न विचारा की उमर खालिद ज्याने असं वक्तव्य केलं होतं की भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह, त्या उमर खालिदच्या प्रति सहानुभूती तुमच्या नेत्यांनी पेंगवींनी त्या ठिकाणी सहानुभूती का व्यक्त केली होती. हा प्रश्न त्यांना विचारा. आणि त्यांना हाही प्रश्न विचारा की कोविड मध्ये ज्या वेळेला या नेहरू नगरची जनता त्रस्त होती त्यावेळेला तुम्ही कुठे होता. हाही प्रश्न त्या लोकांना तुम्ही विचारा. आज तुमच्या दरवाजावरती मराठी भाषेच्या नावाने मतं मागायला जे येत आहेत त्यांना हे सांगा की या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्राप्त करून दिला.
त्यांना हे सांगा की वरळीतल्या बिडडी चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीच निर्माण करून दिलं. आणि त्यांना विचारा की ज्या वेळेला तुम्ही 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये राज्य करत होतात त्यावेळेला मुंबईसाठी मराठी माणसासाठी केलेलं एक काम दाखवा. चॅलेंज आहे माझी उद्धव ठाकरेंना, तुम्ही केलेलं एक काम दाखवा. आम्ही गेल्या 11 वर्षामध्ये केलेली 10 कामं दाखवतो. आहे हिम्मत तर या समोर. आणि म्हणून मी तुमच्या समोर गेल्या 12 वर्षामध्ये या मुंबई शहरासाठी, या नेहरू नगरसाठी, या अंधेरी पश्चिमसाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीने केलेल्या कामाच्या आधारावरती उभा है. आज आपके आंख से आंख मिलाकर मैं बात कर सकता हूँ, क्योंकि पिछले अनेक वर्षों में 40-50 वर्षों में हुए नहीं वो सारे काम हमने नेहरू नगर में करने का काम किया है. मैं फिर से एक बार आप सभी लोगों को हाथ जोड़कर विनती करता हूँ, और एक बार आपका आशीर्वाद मुझे दो, और एक बार आपका आशीर्वाद कमल को दो, और एक बार आपका आशीर्वाद भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई की महायुति को दो. हमारी उम्मीदवार सुधा सिंह जी है. सुधा सिंह जी जो बाजू के 67 नंबर के वार्ड की डीएन नगर की नगर सेविका थी, वो भी खुद कोविड के काल में जमीन पर उतरकर डीएन नगर में, गुलमोहर में जनता की सेवा कर रही थी, घर में नहीं बैठी थी. आज जो वोट मांगने आ रहे हैं उनको पूछो कि भैया कोविड में आप कहाँ थे. राशन के किट भी भारतीय जनता पार्टी ने दिए, सैनिटाइजेशन भी किया, आर्सेनिक एल्बम की गोलियां भी हमने बांटी, और लोगों का वैक्सीनेशन भी फ्री, मेड इन इंडिया नरेंद्र मोदी जी की वैक्सीन से हमने किया. और आज भाषावाद, प्रांतवाद के आधार पर लोगों का खोटं बोलून लोकांची दिशाभूल करण्याचं काम जे करत आहेत त्यांना मुहतोड जबाब द्या, अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला करतो. तुमची आम्हाला आशीर्वाद द्या, तुमचं साथ, सहकार्य आणि पाठबळ आमच्या पाठीशी द्या, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास होतोय त्यावेळेला मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित राहिली पाहिजे. या नेहरू नगरची सुरक्षितता सुद्धा अबाधित राहिली पाहिजे. कारण जर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी राहिली नाही तर या नेहरू नगरचा रंग सुद्धा हिरवा करण्यापासून कोणी थांबणार नाही. आणि जे पाकिस्तानचे झेंडे फडकवतात ते या नेहरू नगर मध्ये सुद्धा असलेल्या ओपन जागेवरती एन्क्रोचमेंट करून या ठिकाणी बाहेरून बांगलादेशी आणि रोहिंग्या आणून या ठिकाणी बसवू शकतात. अशा लोकांपासून सावध राहा, अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला करतो. आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आप सबको मैं हाथ जोड़कर विनती करता हूँ कि हमारी उम्मीदवार सुधा सिंह जी है, कमल का फूल इनकी निशानी है. आने वाली 15 तारीख को भारी संख्या में बाहर निकलकर अपना एक वोट कमल का बटन दबाकर विकास के लिए, सुरक्षा के लिए, नेहरू नगर के लिए और फिर से मेरे हाथ मजबूत करने के लिए अपना एक वोट सुधा सिंह जी को दे, ऐसे हाथ जोड़कर आपको विनती करता हूँ. हात जोडून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. तुम्हाला पुन्हा एकदा मी खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचे अत्यंत मनापासून मी धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. माता की जय. अमित जी, थैंक यू. मैं आपकी सपोर्ट में था.